नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आदर्श सीएमबी क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत. कसे आहात? मस्त आहात ना? कोरोना काळ संक्रमण सुरू आहे. तुमची काळजी घ्याच, त्याचबरोबर आपल्या आईवडिलांची देखील काळजी घ्या. पालकांना माझी विनंती आहे की आपण लहान मुलांची काळजी घ्यावी, मोठ्यांची काळजी घ्यावी. राहिला प्रश्न अभ्यासाचा, तो आम्ही ऑनलाईन माध्यमातून तुमच्या समोर येणार आहोत. आणि केमिस्ट्रीची चिंताच नका करू, कारण जो व्हिडिओ मी पाठवणार आहे तो व्हिडिओ पाहून तो विद्यार्थी निश्चित येणाऱ्या परीक्षेसाठी सक्षम असेल, यात तिळमात्र शंका नाही. फक्त तो व्हिडिओ आपण जरूर पाहावा, जरूर पाहावी विनंती आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये फिनॉल विषयी बोलो, कन्सेप्ट ऑफ फिनॉल बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल बघितलं, नॉमेनक्लेचर बघितलं. आज मी फिनॉलचा पुढचा भाग सुरू करणार आहे आणि तो भाग म्हणजे आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल बघणार आहे. प्रिपरेशन ऑफ फिनॉल, प्रिपरेशन ऑफ फिनॉल. मग प्रिपरेशन ऑफ फिनॉल कसं करायचं हे आपण बघायचं आहे. सो हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल? फर्स्ट प्रोसिजर और फर्स्ट दॅट इज डाउज प्रोसेस. म्हणजे डाउज प्रोसेस न आपण फिनॉल कसं बनवू शकतो हे आपण बघायचं आहे. सो हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम डाउज प्रोसेस. मग यामध्ये काय केलं जातं बघा. सो मोस्ट क्लोरोबेन्झिन, मोस्ट इम्पॉर्टंट, वेन chlorobenzene reacts with NaOH. What happen in presence of temperature 613 K? What happen? काय होत असेल इथं? तर इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये हा ONA जो आहे, हा ONA या बेंझिन रिंगला अटॅच होतो. म्हणजेच ONA आणि यातला एक Na या Cl ला घेऊन जातो, म्हणजेच NaCl निघून गेला. आणि एक म्हणजेच हा H2O निघून गेला. म्हणजेच यामध्ये याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड. मग हा सोडियम फिनॉक्साइड कुणाबरोबर रिएक्ट होतो? ऍसिडिफाईड होतं. म्हणजेच सोडियम फिनॉक्साइड reacts with acidified HCl. What happened here? The removal of NaCl, and formation of phenol takes place. Here formation of phenol म्हणजे काय होतं? क्लोरोबेन्झिन reacts with NaOH. It gives sodium phenoxide. And this sodium phenoxide acidified, it gives a phenol. Acidified, it gives a phenol. Yes, okay, you can take it. Yes. Second reaction, preparation of phenol from racing process. रेसिंग प्रोसेस म्हणजे काय? फिनॉल मला बनवायचं आहे, पण या रेसिंग प्रोसेस न बनवायचं आहे. मग कसं बनवायचं आहे बघा. यामध्ये काय होतं? वेन क्लोरोबेन्झिन रिएक्ट्स विथ HOH म्हणजे काय? इट इज अ स्टीम ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ 698 K and calcium phosphate. It gives, what happened here? Removal of HCl takes place. Removal of HCl, and what happened? This OH attached to benzene ring, means formation of phenol takes place by racing process. म्हणजे काय? हा क्लोरोबेन्झिन स्टीम ऑफ वॉटर वर रिएक्ट होतं. कुणाच्या माध्यमामध्ये? कॅल्शियम फॉस्फेट. मग काय तयार होतं? फिनॉल तयार होतं. डू यू अंडरस्टँड? येस, यू कॅन बेटर अंडरस्टँड. थर्ड रिएक्शन प्रिपरेशन ऑफ फिनॉल from benzene
सल्फोनिक ऍसिड, बेंझिन सल्फोनिक ऍसिड. म्हणजे काय करायचंय, मला फिनॉल बनवायचं आहे. कोणापासून बनवायचं आहे? बेंझिन सल्फोनिक ऍसिड पासून बनवायचं आहे. मग कसं बनवायचं बघा, यामध्ये दिस बेंझिन सल्फोनिक ऍसिड, this benzene sulfonic acid reacts with NaOH, reacts with NaOH. What happen here? Removal of water molecule, removal of water molecule, and formation of look here, SO3Na means sodium benzene sulfonate, sodium benzene sulfonate is formed. Then what happened? This sodium benzene sulfonate reacts with NaOH in presence of 573K. It is fused. What happened? काय होत असेल इथं, हा जो बेंझिन रिंग आहे यामध्ये ONA तयार होतो, इथं ONA and removal of Na2SO3 and H2 is removed out. म्हणजे काय होतं बघा, हे सोडियम बेंझिन सल्फोनेट reacts with NaOH having 573K in fused condition. It gives a sodium phenoxide. This sodium phenoxide reacts with dilute H2SO4. What happened? काय होतं इथं, तर यामधला हा जो Na आहे, 2 Na आणि हा SO4 निघून जातो. म्हणजे बघा Na2SO4 निघून गेला. राहिलं शिल्लक काय बघा, 2 बेंझिन रिंग आणि त्याला हे 2H या O ला जोडले गेले. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ फिनॉल टेक्स प्लेस. चौथी रिएक्शन आहे बघा, रिएक्शन नंबर 4, preparation of phenol from cumin. म्हणजे काय, या क्युमिन पासून फिनॉल कसं बनवायचे आपल्याला बघायचं आहे. मग क्युमिनचा फॉर्म्युला काय बघा, यामध्ये CH3 is also called as isopropyl benzene. This isopropyl benzene undergoes oxidation in presence cobalt naphthenate. What happened? काय होतं बघा, यामध्ये हे जे 2 O आहेत, हे दोन्ही O ह्या C वर अटॅक करतात. मग काय होतं बघा, यामध्ये COOH, इथं CH3 म्हणजे हायड्रोपेरॉक्साइड. This cumin hydroperoxide reacts with dilute H2SO4. म्हणजे या डायल्यूट H2SO4 च्या माध्यमात काय होतं, तर फर्स्ट ब्रेकडाऊन म्हणजेच पहिल्यांदा ऍसेटोन CH3C डबल बॉन्ड O ऍसेटोन मिळतो आणि हा जो OH आहे, हा OH परत या बेंझिनवर अटॅक होतो. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ फिनॉल टेक्स प्लेस. Okay, do you understand? And last reaction 5, preparation of phenol from
फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजेच आपल्याला फिनॉल बनवायचं आहे तेही ॲनिलीन पासून. मग कसं बनवायचं बघा यामध्ये. व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन? हिअर NH2. When this aniline treated with NaNO2 plus 2HCl, Na2 plus 2HCl, it gives what happen? काय होतं इथं बघा. तर यामध्ये पहिल्यांदा यातला एक N इथे येतो म्हणजे काय झालं बघा. स्ट्रक्चर ऑफ बेंझिन दॅट इज हिअर. लुक हिअर N2 and 1 Cl come here means N2Cl plus what happen here. हा Na काय करतो बघा. हा Na यातला एक Cl घेतो NaCl plus how much H2O? That is 2H2O. 2H2 is formed means name having benzene diazonium chloride is formed. बेंझिन डायझोनियम क्लोराइड फॉर्म म्हणजेच हे बेंझिन आहे. हे नायट्रोजन म्हणजे ॲझो आणि क्लोराइड. बेंझिन डायझोनियम क्लोराइड इज फॉर्म्ड. This benzene diazonium chloride undergoes hydrolysis in presence of dilute H2SO4. What happen? काय होतं बघा यामध्ये द रिमूव्हल ऑफ N2 gas plus here this H and Cl is removed out, HCl, and this OH joined to this benzene ring, attached to benzene ring, and formation of phenol takes place. Means phenol, we get phenol. विद्यार्थी मित्रांनो, आपण फिनॉल तयार करताना डाऊस प्रोसेसचा वापर केला, रॅसिंग प्रोसेसचा वापर केला, बेंझिन सल्फोनिक ऍसिडचा वापर केला, त्याचबरोबर क्युमिनचा वापर केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲनिलीनचा वापर करून म्हणजे डायझोटायझेशन वापर करून आपण फिनॉल बनवत आलेलो आहे. आणि हा प्रिपरेशनचा फिनॉलचा भाग जो आहे हा संपला. पण या फिनॉलवरती कोणकोणते MCQ नीट जेईला पडलेत आपण ती चर्चा करणार आहे आणि आपल्या समोर मी घेतलेला आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. Which is the antiseptic and disinfectant? म्हणजे यातलं कोणता अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट दोन्ही पण आहे. ए इथेनॉल आहे, बी ऍसिटोन आहे, सी कार्बोलिक ऍसिड, डी इथिल ऍसिटेट. तर यामध्ये फिनॉल हा अँटीसेप्टिकही आहे आणि डिसइन्फेक्टंट पण आहे. पण इथं फिनॉलला दुसरं नाव आहे कार्बोलिक ऍसिड. म्हणजेच कार्बोलिक ऍसिड हे अँटीसेप्टिकही आहे आणि डिसइन्फेक्टेंटही आहे. क्लिअर इट? डू यू अंडरस्टँड? येस. दुसरं एक्झाम्पल आहे इन द फॉलोइंग रिएक्शन बी. आपल्याला बी शोधायचं आहे. बी शोधायचं म्हणजे नेमकं काय? हे क्लोरोबेन्झिन आहे. हे क्लोरोबेन्झिन रिएक्ट्स विथ कुणावर रिएक्ट केलंय? HOH इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. ए च्या जागी काय येणार आहे आणि बी च्या जागी काय येणार आहे आपल्याला शोधायचं आहे. मग कसं शोधायचं आहे? सपोज हिअर क्लोरोबेन्झिन. This chlorobenzene reacts with HOH in presence of calcium phosphate. What happen here? Removal of HCl and formation of phenol. म्हणजे हा HCl निघून जातो आणि हा OH इथे जाऊन बसतो. मग राहिलं शिल्लक काय? या फिनॉलवर जर झेडेन आणि डस्ट चा मारा केला तर काय होतं? तर हा झिंक या ऑक्सिजनला घेऊन निघून जातो. म्हणजेच झिंक ऑक्साईड तयार होतं आणि हा H पुन्हा आपल्या जागी येतो. म्हणजेच द फॉर्मेशन ऑफ बेन्झीन टेक्स प्लेस. यामध्ये हे जे आहे 4 मार्काला नीटला विचारलेलं आहे आणि सीईटीला 1 मार्काला विचारलेलं आहे. थर्ड, हे एक्झाम्पल नीट मध्ये विचारलेलं 4 मार्काला विचारलेलं आहे. काय विचारलं एक्झाम्पल बघा. अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन द ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग ऍसिडिटी.
मग आपल्याला काय करायचं आहे, डिक्रीजिंग ऍसिड प्रमाण आपल्याला लावायचं आहे. मग नियम काय सांगतो बघा, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप डिक्रीजेस. मग इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप डिक्रीज कुठला आहे, हा पहिला, की सगळ्यात मोठा पहिला हा आहे, पहिला हा आहे OHNO2. त्यानंतर दुसरा हा ग्रुप आहे OHCl. त्यानंतर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग हा CH3 आहे, हा CH3 आहे OHCH3. आणि हा शेवटचा आहे, हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग हा शेवटचा पर्याय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जी ऑर्डर जी आहे ती ऑर्डर याप्रमाणे आपल्याला दाखवली आहे. म्हणजेच नायट्रो ग्रुप, Cl ग्रुप, CH3 आणि OCH3 अशा पद्धतीचे एक्झाम्पल परीक्षेला विचारली जातात. चौथं उदाहरण आहे, यामध्ये बघा, फिनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर, इट गिव्स 2 ब्रोमोफिनॉल, 4 ब्रोमोफिनॉल, 3 ब्रोमोफिनॉल अँड D246 ट्रायब्रोमोफिनॉल. यातलं कुठलं येतंय आपल्याला शोधायचं आहे. मग शोधायचं कसं बघा, पहिल्यांदा फिनॉलवरती रिएक्शन करायची आहे. म्हणजे OH प्लस 3Br2 इन ब्रोमीन वॉटर, व्हॉट हॅपन, काय होतं बघा, यामध्ये हे जे 3 Br आहेत, हे 3 Br या पोझिशन मध्ये जातात. कुठल्या कुठल्या पोझिशन मध्ये जातात बघा, यामध्ये पहिल्यांदा OH आहे तसं राहिला, तर पहिली ऑर्थो पोझिशन Br गेला, इथं पॅरा पोझिशन Br, इथं Br, म्हणजेच 2, 4, 6. मग काय झालं तर इथं असणारा H जो आहे, इथला H, इथला H आणि इथला H, हा H निघून जातो, रिप्लेसमेंट ऑफ H. आणि 3 H यातल्या 3 Br ला घेऊन जातात, म्हणजेच 3HBr फॉर्म होतो. म्हणजेच काय, फिनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर, इट गिव्स 2,4,6 tribromophenols. It is the answer of this MCQ. So D is the option, is correct option. Okay. तर 5व्या नंबरचा MCQ असा आहे बघा, क्लोरोबेन्झीन रिएक्ट्स विथ NaOH, it gives A. What is A? A reacts with HCl, it gives B. So what is A and B? इथं काय केलं बघा, क्लोरोबेन्झीन NaOH बरोबर रिएक्ट करायचं आहे, तर A मिळणार आहे, तर HCl चा मारा केला B मिळणार आहे. मग A आणि B या ऑप्शन मध्ये कुठला असणार आहे, A फिनॉल सोडियम फिनॉइड असणार आहे का, सोडियम फिनॉक्साइड क्लोरोबेन्झीन असणार आहे का, सोडियम फिनॉक्साइड फिनॉल असणार आहे का, सोडियम फिनॉक्साइड टोलिन असणार आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. सोपं आहे, फक्त नीट अभ्यास करा. आणि आपलं झालेलं उदाहरण बघा, यामध्ये Cl reacts with NaOH, व्हॉट हॅपन, काय होतं यामध्ये, तर हा Cl आणि हा H निघून जातो, म्हणजेच HCl निघून गेला. द फॉर्मेशन ऑफ ONA म्हणजे सोडियम फिनॉक्साइड म्हणजेच A मिळाला. त्यानंतर या सोडियम फिनॉक्साइड वर काय केलं, HCl केलं, हायड्रोलायसिस केलं. व्हॉट हॅपन, यामध्ये हा NaCl निघून गेला आणि हा H इथं आला, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ फिनॉल टेक्स प्लेस, दॅट इज B अँड रिमूव्हल ऑफ NaCl. म्हणजे पर्याय काय काय आलं बघा, हे सोडियम फिनॉक्साइड आणि हे फिनॉल. मग हा पर्याय कुठे आहे, तर या C पर्याय आहे, म्हणजे सोडियम फिनॉक्साइड आणि फिनॉल हे या MCQचं उत्तर आहे. आपण MCQ बघितलं, म्हणजे 5 MCQ फिनॉल वरती विचारलेले आहेत, ते आपण 5चे 5 MCQ सोडून घेतले. त्याचबरोबर आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल बघितलं आणि आपण याचा अभ्यास अतिशय काळजीपूर्वक केला, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. तुमच्या शंका असतील तुम्ही त्या पूर्ण करू शकता आणि त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासा. विद्यार्थी मित्र हो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो जरूर अभ्यासा आणि अभ्यास केल्यानंतर त्याची टिप्पणी आपल्या वहीत लिहून ठेवावी
आणि यासाठी उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपली भेट होणारच आहे. तोपर्यंत माझा सर्वांनाच प्रणाम, धन्यवाद.